तसेच सचिन वसंत गोरले यांच्याकडनं ट्रॉफी स्पॉन्सर दिलं, त्यांना विनंती आपण कृपया मंचावर येऊन बसायचं आहे. आपल्याला विनंती आहे. तसेच सागर तुंगारे तसेच शैलेश राऊत आपल्या विनंतीचे आपण सर्वांनी मंचावर स्थान बनवायचं. तर सामन्यात सुरुवात होते मेगा फायनल. आजच्या दिवसातील अंतिम सामना. दोन संघ एका समोर पाहतोय आपण. एका बाजूला पाहतोय एसके स्पोर्ट सापे, वसंत गोरले तसेच राऊत गोरले यांच्या स्मरणार्थ ज्या 1 ते 4 नंबरच्या ट्रॉफी त्या सचिन वसंत गोरले यांच्याकडनं देण्यात आल्या. पहिला चेंडू आपण पाहतोय, निर्धा चेंडू. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा सामना सुरू आहे. जो संघ फायनल जिंकेल त्या संघाला प्रथम क्रमांकाची पारितोषिक असेल. जे संघ सेमी फायनल मध्ये हरल्यात, ज्या संघाने फायनल मारेल त्या संघाला 3 नंबरची ट्रॉफी मिळेल याची नोंद घ्यायची आहे. आणि जो संघ हरेल त्याला, त्यांच्या जोडे जो संघ हरला त्याला चतुर्थ क्रमांकाची. पहिला चेंडू दमदार षटकार पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. उपांत्य फेरीचे जे सामने झालेले आहेत त्यातील विजेते 2 संघ झुंजत आहेत. यातील विजेता संघ जो प्रथम क्रमांकाचा मानकरी होईल त्यांच्याशी जो उपांत्य फेरीत पराभूत झालेला असेल ते तृतीय क्रमांकाचा मानकरी होईल याची नोंद घ्या. प्रथम क्रमांकाच्या संघाविरुद्ध जो पराभूत झालेला असेल तो तृतीय क्रमांकाचा मानकरी. निश्चित आपल्याला सहकार्य करावं लागेल. ज्या संघाने आपल्याला हरवले त्या संघाला जिंकण्याचं आपल्याला करावं लागेल. तर विनंती आहे सचिन वसंत गोरले आपण कृपया मंचावर येऊन बसायचं आहे. आपल्याकडनं या ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. सुरेख फटका. सुरेशजी कथोरे यांच्या श्रावण यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचं पारितोषिक असेल याची नोंद घ्यायची आहे. सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांसाठी. उमेशजी गोरले आपल्याला विनंती करू आपण स्टेजवर येऊन बसायचंय, कारण आम्हाला मंडळा करणं आपल्याला विनंती करण्यात येते, कारण एक महत्वाच्या ट्रॉफीज आपण दिलेल्या आहेत. सुरेख असा चेंडू, क्षेत्ररक्षक नाही, क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू असेल, एकदा पूर्ण होईल. दुसरे दावेचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? मात्र यस, पंचांचा 1 शॉट. मेहनत गेली पाण्यात, कारण जीव तोडून काढला होता 2 धावा घेण्यासाठी 2 फलंदाजाने, पण मात्र या धावा मिळतील 1. सामना महत्वाचा आहे. कुठला संघ जिंकेल, कुठला गाव जिंकेल. दोन्ही संघ आपल्या गावासाठी प्रतिष्ठेसाठी आपण पाहतोय त्यांना झुंज देताना. दोन्ही गावाचे पाठीराखे भरपूर संख्येने आणि आजूबाजूची गावातील सुद्धा संघ आहेत, आणि ज्या संघाला हरवले ते संघ सुद्धा ते सहकार्य करतील. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर सररेषेच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. सुपर गोलंदाजी, मात्र वापसी पाहायला मिळते. जर विचार केला तर सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सररेषेच्या हातामध्ये जातोय. आई एकविरा स्पोर्टचे संघ मालक प्रवीणजी जाधव यांच्याकडनं हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक असेल, आणि 2 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ते म्हणजेच रोहिदास गोरले यांच्याकडनं. सापे संघाला सुवर्ण संधी आहे. दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज विजय, कारण जे 2 संघ सेमीफायनल मध्ये हरले ते संघ निश्चित विचार करत असतील. चांगला असा टोले चेंडू, चेंडू जाईल का? सीमा पार. हा षटकार Yeah.
आणि सुरेख असा फटका पाहायला मिळाला. अजून जर षटकार जर मारला तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल. तर महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. पंचांचा 1 बॉलचा इशारा निश्चित आलेला आहे. पुढला चेंडू सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ एस्टेच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. एक तुमारी एक आमारी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. कुठला संघ जिंकेल? पीटीसी मधील ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय. कुठल्या संघाच्या नावावर राहील ही स्पर्धा? कुठला संघ कुठला गाव या चषकावर आपलं नाव कोरेल? पुढला चेंडू सुरेखाचा टोल्या चेंडू ओव्हरच्या दिशेने शतरक्षक आहे तोपर्यंत एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होते. 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने संघ पोहोचेल 16 या आकड्यावर. दुसरं षटक विजय आता तो पहिल्या षटकावर षटकार आल्यानंतर निर्धाव चेंडू त्याच्यानंतर 2 धावा आपण बघितल्या होत्या. आता मंगल जाधव करणे यांच्या विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. चेंडू आहे मध्ये चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार चौकार. जिग्नेश भाई यांच्याकडनं SK संघासाठी सुवर्ण संधी 3 सलग आपण चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. धन्यवाद जिग्नेशजी भाई. धावसंख्या पाहतो ती 20. भादाने आणि सापे या 2 संघांदरम्यान एक चांगली लढत पाहतोय. कुठला संघ हा विजय होईल? सुरेख चेंडू सुपर बॉल निर्धाव पाहायला मिळाला आहे. वेग तर्रार गोलंदाजी पाहायला मिळाला गोलंदाजाकडनं. चौकार आल्यानंतर त्याचा प्रत्युत्तर देताना पाहतोय गोलंदाज विजय याला. तर विजयाच्या गोलंदाजी विचार केला तर एक चौकार एक षटकार बघितला एक दुहेरी धाव. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात आणि या मैदानावर धावा जमा करणे भरपूर कठीण जातात. ते मात्र पूर्णपणे पाहू शकता आपण. पुन्हा टोल्या चेंडू शतरक्षक आहे. चेंडू जाईल शतरक्षकाच्या वरून. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला. DJ Jackie. खेळपट्टीवर फलंदाज ऋषिकेश येतोय. नाणेफेकीचा गोल झाल्याबरोबर
ज्या संघाने नाणेफेकी जिंकली त्यांनी प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. मागच्या 3 दिवसाचा अनुभव गाठीशी होता. युट्यूबच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या माध्यमातून सामने लाईव्ह प्रक्षेपित होते, त्याचा फायदा घेतलेला आहे. निश्चित सर, कारण संध्याचं सत्र आहे, वातावरण जर बघितलं तर थंड असतोय आणि झेल होईल का पाहूया. आता झेल सुटले, जीवनदा मिळालाय, 2 धावा तर निश्चित मिळतील का. मात्र चेंडू हातातून निसटला, तोपर्यंत 2 धावा येतील. या 2 धावेने अतिशय मागणं ठरेल, कारण जर झेल जर पकडली असती तर 2 धावा सुद्धा वाचवता आल्या. मात्र झेल सुटले, जीवनदा मिळाले फलंदाजाला आणि निश्चित या 2 धावा संघामध्ये ऍड होतील. तर या धावपट्टीवर धावा जमा करणे सकाळपासून आपण जर बघितलं सर 30+ धावा होत नाही, पण आता या संघाने मात्र चांगली सुरुवात केली. 28 या धावसंख्येवर तिसरं षटक मार्गस्थ असताना भूषण याचं पुढला चेंडू, सुलवार गतीचा चेंडू, डाव्या एष्टी सोडलेला चेंडू, धावखिच्चीची संधी होईल का. मात्र फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय आणि हा बाईचा इशारा, बाईचा इशारा आला आता पंचांकडे. मात्र एक धाव मिळेल. चला, पंचाशी कोणी वाद घालू नका, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. तर थ्रो जर बघितलं सुलवार पद्धतीने फेकला होता, तर फास्ट जर डायरेक्ट गोलंदाज हातामध्ये गेला असता फलंदाज, मात्र बाद झाला असता. नरेश गोरले, कृपया त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नरेश गोरले, निलेश कतोरे. पुढला चेंडू, सुरेखा साठवले चेंडू ऋषिकेशच्या बॅट मधून. आता मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण शत्रक्षकाने काय गलती केली. चेंडू पकडल्यानंतर बाउंड्री लाईनला पंचांचा इशारा काय ते बघायचा आहे. पंचांचा इशारा येतो हा चौकार. आणि ह्या चौकाराने संघ पुढे जाईल तो म्हणजेच आणि जर विचार केला तर शत्रुषाने दाद द्यावेला शत्रुषी सुद्धा चांगला केला, तर मात्र त्यांनी स्वतःहून तिथून निर्णय सुद्धा दिला का हा चौकार आहे. सुरेख हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट. चेंडू जाईल सीमा पार, हा येईल षटकार. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. टाळ्या झाल्या त्या फटक्यासाठी. हेलिकॉप्टर उडवला, दोन्ही स्टाईल. आपण जर पहिल्यांदा ब्लॉक होलचा वेध घेणारा हा चेंडू होता, अचूक ओळखला. आणि या षटकारासाठी रोहिदास गोरले यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख पारितोषिक. उडला चेंडू, उडवलाय चेंडू, जाईल काऊ करण्याच्या दिशेने. सर्वात लांब षटकार, हा येईल 6 धावांसाठी. धन्यवाद. 2 सलग षटकाराचे आणखी 500 रुपये. अशा पद्धतीने रोहिदास गोरले यांच्याकडनं ऋषिकेश पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. जबरदस्त. आणि सुरेश कतोरे साहेब यांच्याकडनं सलग 2 षटकाराचे सलग 2 षटकार त्यांनी मारले आहेत. त्यामुळे कैलासवासी श्रावण कथोरे यांच्या स्मरणार्थ सुरेश कथोरे यांच्याकडनं पैसे सुद्धा लाभलेले आहेत. ही जी खेळी आहे ती ऋषिकेशला कमीत कमी 3-4 हजार रुपये मिळून देणारी आहे. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं सुरेश कतोरे यांच्याकडनं 500 रुपये 1000 रुपये आलेले आहेत. कैलासवासी श्रावण कथोरे ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे त्याची रक्कम हीच रक्कम सन्माननीय गोरले साहेबांच्या हातात देतोय. तुमची रक्कम मिळून ही मी प्रदान करायची आहे. चला खेळ सुरू करा प्लीज. 46 धावा विजयाचं लक्ष. तर या ठिकाणी समालोचक आजच्या दिवसामध्ये ज्यांनी मोलाची कामगिरी केली, मागील 3 दिवसापासून आम्हाला मयूर मोरे यांनी साथ दिली. आज शशिकांत केणे गोरसई
येथून आम्हाला समालोचक लाभले, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. निलेश कथोरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक शशिकांत केणे यांना सन्मानित करत आहे. माहिती शाल तत्पर्यंत प्रेमाचं प्रतीक असलेलं सुरेख सुंदर सन्मान चिन्ह आणि या माध्यमातून समालोचक शशिकांत केणे यांना सन्मानित केले जात आहे. एक बुलंद आवाज आपल्याला आज ऐकायला मिळाला. या स्पर्धेच्या यशस्वीतेमध्ये त्यांनी आपला वाटा उचललेला आहे. धन्यवाद शशिकांत. खेळ सुरू करा पंचांनी. समालोचक शशिकांत केणे यांचा सन्मान होतोय. धन्यवाद. खेळ सुरू करायचा आहे. शरद कथोरे यांच्याकडनं सुद्धा प्रति षटकारामागे 251 रुपये लागले होते, त्यांचे 500 रुपये. शरद कथोरे 2 सलग षटकार मारले, 500 रुपये त्यांनी जमा करा. 251 रुपये एका षटकारामागे त्यांनी 500 रुपये जमा करा. ऋषिकेश साठी ते महत्वाचे आहेत. तर खेळाला सुरुवात होते. कपिल पहिला चेंडू हाताळेल, सामोरा जाईल तो विश्वास. 46 धावा विजयाचं लक्ष आहे. प्रति षटकामागे 15.33 ची सरासरी. पहिला चेंडू दणदणीत प्रहार. काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, झेल पकडतोय. व्हॉट अ कॅच. तर हॅट्रिक पूर्ण केली तर जिग्नेश भाई यांच्याकडनं आपणासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची खिरापत वाटली जाते. शेअर मार्केट गरम झालेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू कपिलचा सुरेख गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळतोय. विजय गीते यांची परीक्षा घेतली जाते. 3 षटकार मारले तर राकेश जाधव यांच्याकडे 3000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान पुढचा चेंडू कपिल मागे सज्ज सज्ज. विजय गीते सुरेख गोलंदाजी आणि बॅटची कडा घेत विजय गीते वंडर बॉय भालाणे संघ तंबूत परततोय. तुम जैसे चूतियों का सहारा. एक विनंती करतोय, जोरदार टाळ्या वाजून आपण आता एका व्यक्तीला सन्मानित करणार. ती व्यक्ती आहे विजय गीते. पंचांचा निर्णय लागण्यापूर्वी स्वतःने तंबूची वाट धरलेली आहे. खिलाडी वृत्ती कशी असावी तर विजय गीते सारखी असावी. अप्रतिम. पीटीसी क्रिकेट उच्च कोटीचा का बनलेला आहे तर अशा खेळाडूमुळे उच्च कोटीचा तो बनलेला आहे. ही खिलाडी वृत्ती फार महत्वाची आहे. तर अशा पद्धतीनं कपिल मागे गोलंदाजी करेल. स्वप्नील सामोरा जाईल. धाव फलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत. शून्यावरती 2 गडी गमावलेत स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला असेल राकेश. चला खेळ सुरू करा. कपिल खेळ सुरू कर प्लीज. स्वप्नील खेळ सुरू करायचा आहे. ओके ओके. कपिल मागे ते तर्रार मारा. 2 गडी बाद केलेले आहेत. पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी होते. दबाव 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 आणि पूर्णपणे दबावात आलेला आहे आई एकविरा भादाणे संघ. एक नामांकित संघ. गोलंदाजी स्वेर झाली आणि त्याचा परिणाम फलंदाजीवर पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू कपिल सज्ज. सामोर जाईल स्वप्नील. बॅटची कडा घे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि भादाणे ची जी शक्ती होती ती शक्ती क्षीण होताना दिसते.
निश्चितपणे काय संधी निर्माण केलेली आहे. ज्ञानेश्वर मागे आणि मेघनाजी शास्त्री यांच्याकडनं दत्तासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. हे पारितोषिक सुद्धा मी रोहिदासजी गोरले यांच्याकडे सुपूत करतोय. दत्ता तू पण यायचंय. दरम्यान पुढचा चेंडू बॅटची कडा घेत चेंडू हवेत आलेला आहे आणि कपिल मागे याने एका षटकात 3 गडी बाद केले. तिचे संकेत खूप सुरेख रीतीने संगीताची साथ देत आहेत. एका षटकात पहिल्या आघाडीचे 4 फलंदाज बाद करणं म्हणजे विजयाचा पाया भक्कम केलेला आहे कपिलनं. कपिलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चापेच्या पाठीराख्यांना इथे उपस्थित क्रिकेट रसिकांना विनंती करतोय, काय गोलंदाजी पेश केलेली आहे. ह्याच कपिलनं आपण जर पाहिलं तर वंडर बॉय जयेश पाटीलचा सुद्धा त्रिफळा उद्ध्वस्त केलेला होता चापे येथील झालेल्या स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यानंतर चापे संघाने मागे वळून पाहिलं नव्हतं. अतिशय तेज तर्रार अशी गोलंदाजी आहे. जागते नव्हतं आदेश देण्याची कामगिरी नेहमीच करतोय. आता गौरव येईल ज्यानं आजच्या दिवसामध्ये आपल्या संघाचा गौरव वाढवलेला आहे. नाव गौरव आणि एसकेचा गौरव त्याने वाढवलेला आहे. अंतिम फेरीपर्यंत आपल्या संघाला घेऊन आलेला आहे. गोलंदाजी सज्ज सामोरा जाईल मनोज कडू. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकलेले आहे. भादाणे संघाच्या फलंदाजीला अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. इथून पण कमबॅक केलं जाईल का, क्षमता आहे का, सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. शेवटचे 11 चेंडू. पुढचा चेंडू गौरवचा समोर जातोय मनोज कडू. खोलवर टप्प्याचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रावण स्मृती चषकाचा हा अंतिम फेरीचा सामना. सुरेख गोलंदाजी. सन्माननीय अनंतजी गोरले साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपलं स्वागत आहे. अनंत गोरले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू पुढे सरसावता प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि पहिल्या धावेला प्रारंभ झालेला आहे. पहिली धाव झळकली जाते एक वेळा भादाणे संघाची. दरम्यान पुढचा चेंडू गौरवचा समोर जाईल राकेश. पुढे सरसावता प्रहार जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय पण लॉंग ऑनचं क्षेत्र पार करता येत नाही. आणखी एक झटका फटका बसतोय. पीडीसी मधील पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेवरती दावा आहे एसके स्पोर्ट चापे संघ मजबूत करतोय. दरम्यान एक उत्तुंग फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सुंदर झेल टिपला गेला. या ठिकाणी ऋषिकेश पाटील, विषय कसा आहे दत्ता आणि कपिल यांच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिनेश मागे यांच्याकडनं ही रक्कम मी रोहिदास गोरले यांच्याकडे सुपूत करतोय. डीजे वाजो. ऍक्च्युली विषय कसा आहे तर हॅट्रिकचा चेंडू आणि यास हॅट्रिकची संधी गमावली. आज खऱ्या अर्थानं शेड कोण असेल या ठिकाणी शेड बनलेला आहे ज्ञानेश्वर मागे. ज्ञानेश्वर मागेचा संघ विजेता होणार आहे आणि या शेडचा नाद कोणी करायचं नाही. ज्ञानेश्वर मागे खऱ्या अर्थानं शेड बनतोय. ज्ञानेश्वर मागे प्लीज आपण मंचावर या. आता मंचावर चढा आपण.
ज्ञानेश्वर मागे साहेब आपण प्लीज मंचावर यायचंय. मेघनाथ शास्त्री सोबतीला सगळी मंडळी घेऊन यायचंय आपण आता. तर जीवन ज्याने दमदार कामगिरी सरक 3 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो जीवन. चेंडू नो बॉल घोषित केला जातोय कारण खेळपट्टीच्या बाजूला बाहेर चेंडू पडतोय. 3 हिट असेल लक्षात घ्या. 2 धावा. जीवन फुलटॉस चेंडू पंचांचा इशारा नो बॉल कारण चेंडू कमरेच्या वर होता. या चेंडूवरती पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या म्हणजे 2+1 3 एकूण 3 धावा. 3 धावेच्या जोरावर धावपलका धाव झळकतायत 5. दिल्ली तो बहुत दूर आहे कारण 6 चेंडू 6 जरी षटकार मारले गेले तरी 36 धावा होत आहेत. 36 अधिक 5 41 विजयाचं लक्ष्य आहे. 46 धावांचं. गाड्या थांबवायच्या आहेत जरा. गाड्या थांबवायच्या आहेत. चला पुढचा चेंडू. पुढचा चेंडू. चला जीवन. आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. छेल धरतीला दान होतोय पण या चेंडून सुटकेचा निश्वास सोडलेला आहे तमाम पाठीराख्यांनी. कारण 5 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत 6. विजयासाठी अजूनही आता 5 चेंडू 40 धावांचं समीकरण म्हणजे अशक्य आहे पण प्लेन गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू. नक्कीच एक दर्शनी फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटकडे जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मला वाटतं चेंडूवरती 2 धावा मिळतील. 2 धावेच्या जोरावर धावपलकावर धाव झळकतायत 8 धावा. विजयाचं अंतर फक्त कमी करता येणार आहे मात्र विजयात परावर्तन करणं अवघड बनलेलं आहे. एकपुरा भाताण्यासाठी सुरेख गोलंदाजी आणि पायचीतचं जोरदार अपील केला गेला. त्यात यश आलेलं आहे. आर्मी मॅन संतोष लोणे यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं स्वागत आहे. रमेश कदम यांना विनंती करतोय मंचावर यायचं आहे. दरम्यान एक जबरदस्त आघात मात्र पाहूया. टिकला झोनकडे चेंडू जाईल. मैदानातून कोणी जाऊ नका. पीटीसी मधील पहिल्या स्पर्धेचा विजेता संघ ठरवणारा चेंडू. जो जिता वही सिकंदर. या ठिकाणी सिकंदर बनलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या चेंडूवर घणघणाटी प्रहार.
तर या ठिकाणी बाजीगर ठरलेला आहे, जगजेता ठरलेला आहे, जो जिता वही सिकंदर, आणि सिकंदर ठरलेला आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ SK स्पोर्ट साप्पे. अंतिम फेरीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू, नो डाऊट पहिल्या षटकात एकही धाव नाही, हॅट्रिक पूर्ण केली, 4 गडी बाद केले, आणि त्या खेळाडूचं नाव आहे, एक विक्रम रचला होता 1983 साली कपिल देव निखंज यांनी. त्यांचा चित्रपट अगदी परवा प्रदर्शित झालेला आहे, तर तो चित्रपट जरूर आपण सगळ्यांनी पाहावा, आणि त्यांच्या स्मृती, त्यांच्याच नावाच्या स्मृती ज्यांनी जागवल्या, तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू. नाव आहे कपिल माघे. कपिल माघे, कम ऑन द स्टेज. आणि एक लक्षात घ्या, कपिल माघे यांचा मन बघा किती मोठं आहे. त्यांचं म्हणणं आहे, दत्ताने जी 27 धावेची खेळी केली होती, ती खेळी ही शिल्पकार आहे. दत्ता, कम ऑन द स्टेज. दत्ता सुतार या. या ठिकाणी मी सन्माननीय जिग्नेश भाई विनंती करतोय, ट्रॉफी आपण प्रदान करायची. ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. शुद्धोधन जाधव, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे अशोक जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी मी सन्माननीय या ठिकाणी स्वीट बॉक्स अमोलजी गोरले यांच्याकडे लाभलेला आहे. मी आदरणीय जाधव साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स प्रदान करायचंय. आणि पुढील स्वीट बॉक्स आम्हाला लाभले नंदकुमार पिसाळ यांच्याकडनं, तो प्रदान करायचा आहे. मी सन्माननीय तुकाराम घोडविंदे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करायचा आहे. पादाणे संघाचा इथं कोण खेळाडू आला होता? सुभाष कतोरे यांच्याकडनं रुपेश जाधव, ॲडव्होकेट पोलीस पाटील आहेत, ॲडव्होकेट आहेत डोळेगावचे, त्यांच्या शुभ हस्ते हे ड्रिंक आहे ते प्रदान केलं जाईल. कोल्ड ड्रिंक अतिशय सुरेख आदेश कतोरे यांच्याकडे लाभलेला आहे. आणि कॅप डॉक्टर निलेश यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण डोक्यावर चढवायची. दत्ता, काय खेळी होती, एक खेळी 27 धावांची, आणि या 27 धावांनी जबरदस्त फरक. चारही संघ क्रमाक्रमाने समोर उभे राहा. तर आपण सन्मानाकडे जात आहोत. श्रावण स्पोर्ट्स भोकरीच्या वतीने सन्मान आपण प्रदान करीत आहोत, ज्यांच्या सौजन्यानं द्वितीय पारितोषिकाची आम्हाला रक्कम लाभलेली आहे. तृतीय पारितोषिकाची रक्कम